नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर्षीच्या हंगामातील सर्वात मोठे काम म्हणजे तूर पेरणी आम्ही पूर्ण केली आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे. मित्रांनो, यावर्षी पीक निवडताना आम्ही खूप विचार केला होता. मका, सोयाबीन आणि इतर पिकांचा पर्याय होता, पण वाढता खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारभाव याचा विचार करून आम्ही तूर पिकाची निवड केली आहे. सर्वात आधी आम्ही शेताची नांगरणी करून घेतली. नांगरणीमुळे जमीन खोलवर मोकळी होते. पिकाच्या मुळांना वाढण्यासाठी चांगलं वातावरण मिळतं. चांगल्या पिकाची सुरुवात ही जमिनीच्या तयारीपासूनच होत असते. नांगरणी झाल्यानंतर आम्ही शेतात 7 ट्रॉली शेणखत टाकलं. आजकाल रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचं महत्त्व खूप वाढलं आहे. शेणखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाच्या वाढीस मदत होते. 7 ट्रॉली खत टाकल्यानंतर आम्ही संपूर्ण शेतात रोटावेटर मारला. रोटावेटरमुळे जमीन भुसभुशीत झाली आणि पेरणीसाठी उत्तम तयार झाली. त्यानंतर आला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तूर पेरणी. आम्ही यावेळी पट्टा पद्धतीने पेरणी केली आहे. पट्टा पद्धतीचे अनेक फायदे आहेत. पिकामध्ये योग्य अंतर राहते, हवा खेळती राहते, तण नियंत्रण करणे सोपे जाते आणि पुढे फवारणी किंवा इतर कामेही सहज करता येतात. पेरणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही सरीमध्ये खत टाकून घेतलं. सुरुवातीच्या वाढीसाठी पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये मिळावीत यासाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. आता आमची सर्व मेहनत पूर्ण झाली आहे. आता पुढे सगळं निसर्गाच्या हातात आहे. वेळेवर चांगला पाऊस झाला तर उगवण चांगली होईल आणि पिकाची वाढही उत्तम होईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, शेती करताना प्रत्येक वर्षी नवीन आव्हान घेऊन येतं. कधी पाऊस कमी पडतो, कधी बाजारभाव कमी मिळतो, तर कधी उत्पादनात अडचणी येतात. पण शेतकरी कधी हार मानत नाही. नवीन आशा, नवीन स्वप्ने आणि नवीन मेहनतीचं प्रत्येक हंगामाला सुरुवात करतो. या वर्षीच्या तूर पिकाचा संपूर्ण प्रवास आम्ही या चॅनलवर दाखवणार आहोत. तूर उगवण, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फवारणी, फुलोरा आणि काढणीपर्यंत प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळेल. तुम्हीही यावर्षी तूर पेरली असेल तर किती एकर पेरली आणि कोणता वाण वापरला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय हिंद.